आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅशटॅग सत्यदाचा बर्थडे, मम्मी साहेबांची खीर असं टाका काय. होय मम्मी. चकली हात चालू पटपट कवाच्या एकच पुरी तळतीस बघ. करते की. काही ग बसा, आधी सत्यादाचा टेस्ट करणार मग बाकीची समजी. मम्मी सत्यदादा आला. सत्या थांब. सत्या तुझ्या आवडीची खिरखिरी आहे, कशासाठी सांग. वा मम्मी, तुझा इश्यच भारी असतोय ग. अगं साताऱ्यात काय अख्ख्या जगात भारी झाल्या खीर. थँक्यू थँक्यू. सत्या आज जेवणात का नाही तुझ्या आवडीचं समद मुनू बनवलेत मी, तेव्हा जेवायला ये लवकर बरं का घरी. ओ मम्मी, मोनू नसते, मेन्यू असते ते मेन्यू. तीच मम्मी, आता तुझ्याचा मेनू म्हणजे दुपारी ताणून देत असतोय मी. इथे आहे का. पुऱ्या मी बनवल्या ना भाऊजी. आपण पीठ मीच मळलं होतं सपने. कर पुऱ्या पटपट खा खाली. सत्या, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सत्या, हे बघ, भूतकाळाचा विचार करशील तर दुःख वाटेल, भविष्यकाळाचा विचार करशील तर कदाचित भीती वाटेल, पण आज आत्ता वर्तमानाचा विचार करशील ना तर फक्त आणि फक्त आनंद वाटेल. तुझ्या वर्तमानाचा प्रत्येक क्षण सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराटीचा जाऊ, हाच आशीर्वाद आहे माझा तुला. सुखाचा संसार कर. होणार आहे त्याचा संसार सुखाचाच होणार आहे, कारण त्याची मम्मी त्याच्यासाठी दुसरी पोरगी शोधते. जा चित्रकार, तुम्ही नका लय काळजी करू. रेवट्या मारा तुमच्या चित्रावर. चला चला भावानो, पटापटा तयार लागा. मान्या केकची ऑर्डर पटकन दे बरं का. आणि हे बघ, आपल्या भावाचा बर्थडे, नियोजन एकदम काटाकीर झालं पाहिजे. मला त्यात काही सुद्धा कमी नाही दिसली पाहिजे, सांगून ठेवतोय आत्ताच. अरे या सगळ्याची काय गरज होती. अरे गरज आहे भावा. अरे आमच्या भावाचा बर्थडे म्हणजे नियोजन मग तसंच होणार, एकदम काटाकीर. अरे तुझा बर्थडे ना आम्ही दंगा घालणार नाही, सव्वालच फायदा नाही होता. ये बलम्या, तुझं ठेव समजा बाजूला. तात्या साहेबांनी आवसन दिले ना बर्थडे पार्टीचं. सांगतो की सगळ्यांना मेसेज केलेत, सगळी संध्याकाळ झाली की टायमावर हजर होतात बघ. अगं आपलं नियोजन असं असतं दांबाज. चला साहित्य घेऊन चला पटकन. सगळीकडे फुगा काय खेळत बसताय. पोस्ट करा सत्यदादाचा बर्थडे, हॅशटॅग अख्ख्या सातारात व्हायरल झाला पाहिजे बघा. होय मम्मी. सपने काय ग भया. हे सपने तरी तुला विचारलं होतं का नाही कसं उडवतात म्हणून. बया
काही सांगायचं फोडलं तुम्ही ते. ए ऋषा उठ. आणि ती बाहेर सजव की समज तिथंच बसताय फुग फुगवत किती वेळ झालं. या मंजूने आज सत्याला अटक नाही केली ना तर माझा पत्ता कायमचा कट. हिला डिवचल्याशिवाय ही काय पुढाकार घेणार नाही. म्हणजे अजून तू इथेच आहेस? अगं काय विचार करतेस तू? मंजू हे बघ, ड्युटीच्या वेळेला काहीही झालं तरी कर्तव्य पाळण्याची शपथ घेतो आपण. माहितीये ना तुला? अगं तुझ्यासारखी तू एक खुनी पकडला जावा म्हणून सत्याबरोबर लग्नाच्या मंडपात उभे राहायला तयार झाली होतीस. इतकी हिंमत दाखवली होतीस तू आणि आता त्यालाच अटक करायला घाबरतीयस. चुकून जुळलेल्या नात्यामध्ये का अडकतेस तू? म्हणजे तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? ते सगळं ठीक आहे मम्मी, पण केकचं काय झालं? आलाय का नाही अजून केक? ती बलमी आणणार होता. ये सपनी मला काय समजा विचारत बसती का? हे तर मला काही एक काम आहे बाई. कुठं कुठं बघू मी? सत्या माझं लेकरू कोकरू वागरू बघ तुझ्या बर्थडेची कशी जय्यत तयारी सुरू आहे ती. आजचा बर्थडे साजरा करणार आहे का नाही का सातारात बघत राहिला पाहिजे बघ. सत्या सुर्वे काय हॅपी बर्थडे आहे म्हणा. हॅपी बर्थडे. ए हितानी काय तुझं? आज चांगला कार्यक्रम आहे आमच्या घरात. चल निघित ना. मायाबाई जसा रुबाब माझ्यावर गाजवतेस का नाही तसाच लेकाव बी गाजवाय शिक जरा. तुझा धाक नाही का नाही तुझ्या लेकाव? म्हणून ही घटस्फोटाची कागद माझ्या तोंडाव फाडून फेकून आलाय. सत्य मम्मी मी जे काय बी केलंय ते बरोबरच केलंय आणि घटस्फोटाच्या पेपरावर मी सह्या करणार नाही. घ्या ऐकलंस का? आता तर तोंडावून नाही म्हणून सांगायला लागलाय. ती काय नाही. आता लई झालं हा तुमचं. एकदम शांततेत विषय मिटवत होता पर नाही. आता ही घटस्फोटाची कागद ठेवा तुमच्याकडं. आता आमच्या मंजूला घरगुती हिंसाचाराला सामोरं जायला लागतंय अशी पोलिसात तक्रार देती. म्हणजे मग कळल तुम्हाला ही रत्ना काटे कसा काट्यानं काटा काढते ती. हॅपी बर्थडे साजरा करते ती. मंजू ऐक माझं, जर तू आत्ता सत्याला धडा शिकवला नाहीस ना तर मग तू काहीही करेल ना. म्हणजे आता फक्त दादागिरी करतोय, नंतर जीवावर यायला पण कमी करणार नाही तो. म्हणून सांगते मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घे. ती वाया नको घालवूस, कळतंय का? म्हणजे घोलप काका, भारती मावशी, चला लवकर. चांगल्या कामाला येळ नको करायला. चला.
अरे तुम्ही थांबलाय कशाला? ती सांगते ना काहीतरी ऑर्डर फॉलो करा. चला. सत्या चल केक कट कर. मम्मी तात्यासाहेब येऊ देत मग कापूया केक. अरे सत्य, मग आपण असंच उभं राहायचं वय? अरे असंच कशाला उभं राहायचं? आपलंच तर घर आहे. उठवा बाजार, जोत धिंगाणा घालायचं ते घाला, लावा गाणी. हा काय ए गंगनाम वाजव दुसऱ्या. एकच वादा सत्या दादा, एकच वादा सत्या दादा, सत्या दादाचा विजय असो, अरे सत्या दादाचा विजय असो. एकच नाही कंपनी काही इलेक्शन आहे जय असं म्हणायला. उरका लवकर. म्हणजे अगं आज राहू दे अटक. एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे, सगळी माणसं आहेत. तुझी सासू घर डोक्यावर घेईल. उगाच विषय वाढायला नको. चल. गुन्हा दाखल केलाय भारती मावशी, अटक तर करावी लागेल ना. चला. मायाताई आली बघा तुमची सुनबाई. काय ग, नवऱ्यासाठी काय गिफ्ट आणलंस? हे नेबट, स्वतःला ह्या घरची सून मानतेस ना? मग 4 चौघात तरी सुनेसारखं वाक्य. वाढदिवसा दिवशी एवढा फौज फटाकशाला घेऊन आलीस ग? एवढं बोल बोल बोलते तरी लाज कशी वाटत नाही तुला? मला सुनेसारखं नाही वागता येणार, कारण मी सून म्हणून नाही तर पोलीस म्हणून आली. ते बी एका गुन्हेगाराला अटक करायला. सत्यजित सुर्वे अपहरणाचा प्रयत्न आणि मारहाणीच्या गुन्ह्याखाली मी तुम्हाला अटक करते.
हे नेबळट, काय रडीचा डाव खेळताय का तू तुझी ती चाबरी आत्या? चांगलंच लक्षात आलंय माझ्या. अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा कधी केलं तुझं अपहरण? कधी हात उचलला तुझ्यावर? आत्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? विचार की इथं समन्यान मोर तुझी ती आत्या इथं दारात येऊन धमकी देऊन गेली आहे, घरगुती हिंसाचाराखाली तक्रार करीन म्हणून. मम्मी, तो आत्याचा विषय नाही, तो तर यांच्याबद्दल कुठलीच तक्रार केलेली नाही मी. एका मुलाचं अपहरण आणि त्याला मारहाण केल्याप्रकरणी यांना अटक करते मी. तशी रीतसर तक्रार झाली यांच्या विरुद्ध. असं डायरेक्ट घुसलाय म्हणजे वॉरंट असेलच. भारती मॅडम, काय हो वाघमारे, समोरच्या माणसाचा गुन्हा तुम्हाला दिसत नाही का? तो पोरगा माझ्या बाबतीत जे वागला ते योग्य होतं का? अहो त्याच्यामुळे अख्ख्या गावासमोर अपमान झाला आमचा, आणि त्याच्यामुळे मी जे काही सोचतोय ते बरोबर वाटतंय तुम्हाला? हे बघा, मला माहित आहे तुम्हाला किती त्रास झाला असेल ते, पण म्हणून त्याला डांबून ठेवणं, त्याला मारणं हा कायद्यानं गुन्हा आहे. मग तो गुन्हा आम्ही केलाय असं समजा वाघमारे, कारण तुमच्याकडनं न्यायाची अपेक्षा तर आम्ही करतच नाही. तेव्हा आमचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केला आमच्या पद्धतीने.